प्रताप, मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय. बोल ना. आपण गावामध्ये योजना राबवणार आहे, तुला माहिती आहे ना? हा, माझी कन्या भाग्यवान महिला योजना, हो ना? बरोबर. त्याचा सरकारला आपण अर्ज केलाय आणि त्या अर्जावरती आपले विरोधी पक्षनेते आबासाहेबांची मला सही हवी आहे. मी बोलले त्यांच्याशी, ते सही द्यायला तयार आहेत. चांगलं आहे की? चांगलं आहे, पण आता थोड्याच वेळात ते पंचायत ऑफिसमध्ये पोहोचतायत. त्याच्यामुळे तू आता ही सगळी कामं बाजूला ठेव आणि पहिले पंचायत ऑफिसमध्ये जा आणि काही झालं ना तरी त्यांची सही पहिले घेऊन ये. ओके, डन. रमा, अगं इथे का थांबलीस? प्रतापसाठी आणलेस ना ते दूध? मग दे ना. एक मिनिट रमा, मला एक गोष्ट लक्षात आलीये. मी तुमच्याशी बोलल्यापासून तुम्ही जरा जास्तच जबाबदारीने वागायला लागलात. जबाबदारीने वागायचं म्हणजे एकमेकांना टाळायचं, असं असतं का रमा? काय प्रताप? अरे घरामध्ये कामं करत असताना तुम्ही एकमेकांसमोर येणारच आहात, त्याच्यासाठी तुम्हाला एकमेकांशी बोलायलाच लागणार आहे. मग काय तेव्हा तुझं तोंड पूर्वेला आणि तुझं पश्चिमेला असं वागणार आहात का? जबाबदारीने वागा म्हणजे मला एवढंच सांगायचं होतं की तुमचं हे नातं, तुमचं प्रेम जगासमोर येईल असं काहीही करू नका. बाहेर गावात असताना थोडं जपून वागा. आणि आपलं घर म्हणजे काही गाव नाहीये, इथे तुम्ही मनमोकळेपणाने वागूच शकता. आणि त्याची सुरुवात आत्तापासून करा. रमा, तो ग्लास प्रतापच्या हातात आणून दे. आणि प्रताप, तू आज पंचायत ऑफिसला जाताना रमाला बरोबर घेऊन जा. ती योजना तिला व्यवस्थित समजावून सांग, म्हणजे गावातल्या इतर मुलींना ती व्यवस्थित सांगू शकेल. ठीक आहे? हो. रमा, आई थोडक्यात काय म्हणाली हे समजलं ना तुम्हाला? भाई, समजते, पण तुम्हाला आता खोडा करायला परवाना मिळाला असं समजू नका. त्यासाठी मला परवानगीची गरज नाही आणि मी काय मुद्दाम खोडा नाही काढत. हो का? आता तुम्ही हे मलाच सांगा. खरंच तुम्हाला पाहिलं ना की खोड्या कराव्याशा वाटतात. छोटे, मला तुम्हाला पंचायत ऑफिसात जायचं ना? हो, माहिती आहे मला. हो, मग जायला उशीर झाला तर पैसे ओरडतील. त्यासाठी तुम्ही आहात ना मला सांभाळून घ्यायला. तुम्ही पिंट्या दादाला शब्द दिलाय ना? हो, तुमच्या पिंट्या दादाला मी शब्द दिलाय. त्याची परवानगी नसेल तर मी तुम्हाला भेटणार सुद्धा नाही. चला, आपल्याला पंचायत ऑफिस मध्ये जायचंय, निघायला हवं. बाई, मामी आली की लगेच निघू. तिला जी काय कामं असतील ती सांगते आणि मग निघू. बर. काय एवढी लेखापडी करते ग? शाळेत पण एवढी केली नव्हती तू कधी. अगं मला काय काय पाहिजे ना त्याची यादी करते. करत बस, निघते मी. अगं ऐक, होतच आलीये, ऐकून जा. अगं पण मी काय करणार आहे ऐकून? अगं काही राहिलं तर नाही ना, जरा बघून घे ना तू. ऐकू चल. हा, 5 जोडी चपला, 5 कानातले, 5 गळ्यातले, 5 रंगाचे लिपस्टिक, 5 रंगाचे काजळ. 5 रंगाचं काजळ? नाही म्हणजे एकाच रंगाचं काजळ पण त्याच्या 5 डब्या. एवढ्या 5-5 गोष्टी कशाला हव्यात ग तुला? अगं आता मी पोटोशी आहे, बाळाची काळजी नको का घ्यायला? होय, एवढ्या सगळ्या गोष्टीने बाळाची काळजी कशी काय घेणार ग तू? अगं आता ह्या सगळ्या वस्तू आणल्यावर मी खुश होणार नाही का? मग मी खुश म्हटल्यावर माझं पोटातलं बाळ पण खुश राहणार. अगं तुझ्यासाठी एवढा खर्च करायचा फालतूचा म्हणल्यानंतर कुठली योजना आहे का ते बघायला लागणार. नाही तर पतसंस्थेमध्ये मला कर्ज काढायला लागणार नाही का?
तुला कोण सांगतंय पण? मी तर त्या रमाबद्दल बोलते. हे सगळं रमाला आणायला सांगते मी. अगं तिनं झाड लावलंय का पैशाचं? तुला नाही माहित ती तिकडे किती पैसे कमवतीये. बाईसाहेब तिला सारखे पैसे देत राहतात. तू एक काम कर, हे तिच्याकडे यादी दे आणि तिला सांग. अगं मग तिला काही तू सांगूच नको, मी सांगाल काय फोनवर सांगायचं ते. हे धर, हे घेऊन जा. काय तरी बाई. जा आहे. एक काम कर, मला 100 रुपये दे ना. का? बाळाला आईस्क्रीम खावीशी वाटतीये कधीची, म्हणून मागतीये. बाळाच्या नावानं लुटत जा मला सारख्या. हाय देते, बघू नको डोळे फाडून बघते. घ्या. सांभाळून. सांभाळायला कोणीतरी आहे म्हणजे सारखा तोल गेलाच पाहिजे असं नाही ना. आणि काय आहे, असा तोल गेला तरी चालेल पण तसा तोल जाऊ देऊ नका. तुम्ही कुठेही गेला तरी तुमच्यावर लक्ष आहे माझं, ही गोष्ट लक्षात ठेवा. अरे खरंच त्यांचा तोल गेला. पाहिलंय मी, म्हणूनच तुमच्याकडे कुठली सफाई नाही मागितली. होतं असं कधी कधी. तू इथे कसं की आमच्यावर लक्ष ठेवून आहे? हो प्रतापराव, काही एवढीच काम आहेत का मला? आबासाहेब येणार आहेत आता पंचायतीत. तुमची काय ती योजना आहे ना, त्याची कागदपत्र तयार ठेवायला सांगितले. ठीक आहे, ये तू आतमध्ये, आपण बसून बोलूया. रमे, आता जरा सांभाळून चाल बर का. नाही काय तोल गेला तर प्रतापराव नाही ना सांभाळायला. ते तर गेले पुढं निघून. रमे, काय आज सहज फेरफटका मारायला आली का पंचायतीच्या ऑफिसमध्ये? वाड्यावरची सगळी कामं सोडून, आणि ते पण छोट्या मालकांसोबत. अरे नाही पिंट्या दादा, बाईसाहेबांनी पाठवलं म्हणून आले. अच्छा, त्या म्हणाल्या का की रमे जा जरा पंचायतीच्या ऑफिसमध्ये फेरफटका मारून ये? नाही, आता ते महिला योजनेबद्दलची समधी माहिती घ्यायला सांगितली. म्हणजे कसं गावातल्या समध्या बायकांना सांगता येईल ना, त्यांना समजवता येईल. महिला योजनेबद्दल तुला मला नाही विचारताय? हा, मला माहिती नसतात योजना. अरे पण काय योजना आहे, कशी आहे, कोणाकोणाची माहिती आहे, मला काहीच ठाऊक नव्हतं. खरंच सांगते, मला फक्त बाईसाहेब म्हणाल्या म्हणून आले मी. मग एकटी यायचं ना, छोट्या मालकांसोबत यायची काय गरज होती? काय रमे, काय विचारतोय मी? अरे पिंट्या दादा, ते बी इकडेच येणार होते म्हणून ते म्हणाले सोबतच जाऊ. ते चल म्हणाले आणि तू निघाली. ते लाख बोलतील ग, पण तुला कळायला पाहिजे ना, पोरीच्या जातीनं असं परक्या माणसाबरोबर कितपत जावं. हा, आणि तू म्हणशील की परके कुठं, मी तर तिथं काम करते, ते तर छोटे मालक आहे का नाही? हे बघ रमे, लोकांसाठी तू एक मुलगी आहे आणि तो एक मुलगा, आणि याच्याबद्दल लोक काय विचार करतायत हे मी तुला सांगायला पाहिजे का? हा, आणि तुला प्रतापरावांसोबत अंतर ठेवून वागायला जमत नसत तर एक गोष्ट स्पष्ट सांगतो, माझी तुम्हाला संमती नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत माझी खात्री पटत नाही की प्रतापचं तुझ्यावर खरंच प्रेम आहे, तोपर्यंत मला तुमचं एकत्र असणं मान्य नाही. रमा, जा, तुला योजना समजून सांगायला आतुर झालेत वाटतं प्रतापराव. जा जा. मंजू,
मला कधी कधी ना रामाचं फार नवल वाटतं बघ. का ग? अगं इथं कामाला सुरुवात केली काय, कामात चमक दाखवली काय, सगळ्या जबाबदाऱ्या घेतल्या काय, आणि काय म्हणते ते केअरटेकर पण झाली बघ. खरंच लई भारी आहे ती. पण मंजू, माझ्या मनातली एक गोष्ट सांगू का तुला? सांग की. म्हणजे रामाचं कौतुक वाटतं मला, पण काळजी पण वाटते ग. मावशी, कशाला काळजी करतेस तू तिची? अगं तसं नाही, पण एवढी मोठी जबाबदारी घ्यायची सवय नाही आहे ग तिला, आणि त्यातनं छोटे मालक पण त्यांच्या कामासाठी आजकाल तिला घेऊन जातात. जमणार आहे का ग तिला एवढं सगळं? का नाही जमणार सरला? तुला काय वाटतं, रमा कच्चा लिंबू आहे? तिला जमणार नाही ती सगळी कामं? तसं नाही जी. अगं सरला, जेव्हा आपली मुलं आपल्यापासून लांब जातात, स्वतःची कामं स्वतः करायला लागतात ना, तेव्हा त्यांच्या ताकदीचा, त्यांच्या क्षमतेचा आपल्याला अंदाज येतो. आणि रमा तर खूप चांगली तयार होते. जी, पण एखाद्या कामात तिच्यातनं काही चूक झाली तर? मग काय होतंय, तिच्या चुका सांभाळायला आम्ही आहोत ना. रमा कमी शिकलेली असली ना तरी खूप हुशार आहे. कुठल्याही कामामध्ये काही अडचण आली ना तरी त्यातनं ती मार्ग काढते आणि काम पूर्ण करतेच. त्या बाबतीत ती खूप हट्टी आहे बघा. तिचा हाच गुण तिला खूप पुढे घेऊन जाणार आहे. प्रत्येक गोष्टीत तिला यश मिळेलच. बस एक सांगू, तुम्ही रमाचं जेव्हा असं कौतुक करता ना, मला फार भारी वाटतं बघा. हे वरवरचं कौतुक नाहीये हा. तिने आतापर्यंत जे काही केलंय ना ते बघूनच मी हे बोलते. व्हायचे रमाला ना कुठलं पण काम द्या, अगदी मन लावून करते बघा ती. खरं तर आमच्यावर जबाबदारी आहे तिची, पण तिनेच घराची जबाबदारी घेतल्यासारखं झालंय. माझी सुमी, माझी लेक, अहो ती जे माझ्यासाठी करणार नाही ना तेवढं सगळं रमा करते. जपती मालती. काय म्हणते सिमरन? ती काय म्हणत नाही ते विचारा. म्हणजे अहो काय सांगू आता, महागड्या वस्तू खरेदी करत असते. म्हणजे असे खरेदी करायचे डोळे लागलेत का काय असं वाटायला लागले. आणि तिला अशा अवस्थेत नाही तरी कसं म्हणायचं हो. आता बाळपण समोर आले ना जी, पैसा गाठीशी बांधून ठेवायला हवा, पण तिच्या डोळ्यातच सगळा खर्च होतोय. पैसा कसा जमवून ठेवायचा ना ते काही कळना झालंय मला. अगं नको काळजी करूस, मी तुम्हाला सांगितलं ना. अगं सरला बऱ्याच नवीन योजना येत आहेत महिलांसाठी, त्याचा फायदा करून घ्या. मी तुम्हाला सांगितलंय ना, तुम्हाला नाही कळलं तर मला विचारत जा. मी सांगेन तुम्हाला कुठल्या योजनेतून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. मंजू, तू सुद्धा अर्ज भरून टाक माझी कन्या भाग्यवान योजनेसाठी. रमाला सगळी माहिती घ्यायला सांगितलंय मी. जी बाईसाहेब, तुम्ही गावातल्या बायकांसाठी एवढं सगळं करताना म्हणून आम्ही टिकूनच बघा. आणि तर 2 वेळाच्या भाकरीच्या भुग्याची जुळवाजुळव करताना ना दमछाक होती हो आमची. अगं तीच दमछाक होऊ नये म्हणूनच तर योजना आणतोय ना आम्ही गावात. जे फक्त आता विरोधकांनी त्याच्यामध्ये मोडता घालू नये म्हणजे झालं. देव त्यांना सुदबुद्धी देव. आलेच. रमा, आपण गावामध्ये रावसाहेबांच्या पुढाकाराने माझी कन्या भाग्यवान ही योजना आणणार आहोत. या योजनेमध्ये आपण महिलांना शिक्षण, आरोग्य, गृहउद्योग यासाठी आर्थिक मदत करणार आहोत. अहो पण छोटे मालक, मी आता काय झालं, विचार की प्रश्न. विचार विचार. तू पण भाग्यवान कन्याच आहे. विचार. विचारा तुम्ही. म्हणजे जर का एका घरात 2 मुली असतील तरी बी त्या दोघींना या योजनेचा फायदा होईल ना? 2 मुलींची 2 वेगवेगळी स्वप्न असू शकतात ना. मग घरातल्या प्रत्येक मुलीचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी योजना. या योजनेमध्ये आपण कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न बघून त्यांना अनुदान देणार आहोत. पण मग छोटे मालक, हे कोण आणि कसं ठरवतं की कोणाला किती अनुदान द्यायचं? गाव पातळीवर रावसाहेब एक समिती नेमतील. ती समिती ठरवेल की कोणाला किती अनुदान द्यायचं. समिती एक यादी तयार करेल आणि ती यादी सरकारला देण्यात येईल. अजिब, या सावकाश. या बसा. कशात? मी बरी आहे. तू कसा आहेस रे बाबा? मी बरं आहे. तुम्ही कसं येणं केलं? काही नाही रे,
बाईसाहेब म्हणल्या नवीन योजना आहे ती, म्हणून म्हटलं माहिती काढून घ्यावी म्हणून आले. आजी काय होतंय? नाही रे, उन्हात ना आले ना, जरा गरगरलं. रमा जरा पाणी घेऊन या. वय आजी तुम्ही इथं यायला नको होतं. मी कोणाला तरी पाठवलं असतं तुमच्या घरी योजना समजावून सांगायला. पाणी पे. बरी आहे मी. हे घ्या. पोरी तुझं लय भलं होईल बघ. आता बरं वाटतंय ना? हो. बघितले का, तुमच्या योजनेचे 22 लाभार्थी अशा हप्तायत. ही अवस्था झाली महिलांची तुमच्या राज्यात, आणि म्हणूनच आबासाहेबांनी पाठिंबा दिलाय तुम्हाला. हा बोल आई. आले का रे आबासाहेब? नाही अजून. कधी येणार आहेत? अगं येतील ना. तुला काय एवढी चिंता वाटते त्यांच्या येण्याची? अरे तुला माहितीये ना तो माणूस कसा आहे. बरं ऐक, रावसाहेबांनी या योजनेबद्दल पालकमंत्र्यांकडे शब्द टाकलाय. आता रावसाहेबांनी शब्द टाकला म्हटल्यावरती आबासाहेबांनी त्याच्यामध्ये खोडा घातलाच पाहिजे. तेच तर करत आलेत ना ते आजपर्यंत. आपण कुठलीही चांगली योजना या गावामध्ये राबवायचं ठरवलं ना की ती आपण आपल्या हितासाठी, आपल्या पक्षाच्या हितासाठी कशी वापरतो हे लोकांना दाखवून द्यायचं. अरे या माणसामुळे आपल्या गावामध्ये खूप चांगल्या योजना आल्या नाही आहेत रे. बर बघ तुम्ही काय करायचं. बरं, रावसाहेबांनी एक करायला सांगितलंय. काहीही झालं तरी या योजनेमध्ये आबासाहेबांना आधी सामील करून घ्या. त्यांची अर्जावरती आधी सही घ्या. म्हणजे कसं, नुसता तोंडी पाठिंबा नको ना, लेखी असलेला बरा. म्हणजे आपल्या डोक्याला ताप नाही. अगं आई एवढं काय अडलं त्यांच्या वाचून? समजा त्यांनी सही नाही केली तर काय फरक पडणार आहे का? हे बघ प्रताप, आपल्याला कोणाशीही वाद घालायचा नाही. रावसाहेबांनी सांगितलंय विरोधकांना बरोबर घेऊन ह्या योजना चालवा. त्यांचा पाठिंबा आपल्याला बरोबर असणं खूप महत्वाचं आहे. थोडी मानपानाची अपेक्षा करतील ते करू आपण. आई आता हे तू मला. हे बघ प्रताप, चांगल्या कामासाठी थोडा त्यांना मोठेपणा द्यायला लागला ना तर काहीच हरकत नाहीये. आणि हे रावसाहेबांनी सांगितलंय हे लक्षात ठेव. तेव्हा काहीही झालं तरी त्यांची अर्जावरती सही घेऊन ये. ठीक आहे, घेतो मी सह्या. बाय. सॉरी आजी, बोला काय म्हणताय? काय म्हणणार, आता ही योजना आपल्या गावात आली ना की अजून बरं वाटेल बघ. माझ्या नातीना तालुक्याला शिकायचंय रे. लवकर ही योजना येऊ दे. आजी तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्या गावात योजना येणार म्हणजे येणार. फक्त अशा योजना राबवायच्या म्हणजे विरोधकांचा जरा पाठिंबा हवा, म्हणजे योजना चांगल्या पद्धतीने राबवता येतात. त्यासाठीच विरोधक समर्थक बनून इथं आलेत. आबासाहेब या बस. कसं आहे, पाचवडच्या सगळ्या विकास कामाची, लोकांच्या प्रगतीची, कल्याणाची सगळी कामं आपल्यापासून सुरू व्हायला पाहिजेत. काय प्रतापराव, खरं आहे ना? बरोबर आहे आबासाहेब, पण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात तेव्हाच होईल जेव्हा चांगल्या सवयीची सुरुवात तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून होईल. म्हणजे तुम्ही बाहेर लावलेला बोर्ड वाचलेला दिसत नाही मला. ते पंचायत समिती पाचवड वाचला की? वाचला तो नाही. कृपया पादत्राणे बाहेर काढावी हा बोर्ड. जाऊ द्या अहो, तुम्ही मोठे तत्वनिष्ठ आहे आम्हाला माहित आहे, पण अशा छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तत्व पाळण्यात वेळ वाया घालू नका. ते सही करून जाऊ द्या आम्हाला. आम्हाला बाई काम आहे. तो उघड डोक्याचा भोगा करताय आमच्या. आणि ती कागदपत्र सही करून टाकतो या. हो सही कराच तुम्ही, पण आधी चप्पल बाहेर काढून. हा इथला नियम आहे. आम्ही नियम पाळू म्हणताय? या आमच्या चपला बाहेर काढून येऊ म्हणताय? बर ए पोरी, इथं आतमध्ये चपला चालत नाही हा नियम कळला ना तुला?
वय अरे वा 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 वा, खूप हुशार आहेस तू. मग एक काम कर, हे माझ्या चपला काढ आणि बाहेर नेऊन ठेव. आप्पासाहेब, तुम्ही काय बोलता हे कळतंय का तुम्हाला? प्रतापराव, काय झालं? अहो, तुम्हाला काय एवढ्या मिरच्या जोमल्या? काय बी झालं, किती बी झालं तरी ती नोकरच आहे ना. पण आमच्याकडे नोकर माणसं ही कामं करतात. तुमच्याकडे चप्पल उचलतात, की तुमचे पाय धुतात, की तुमचा अभिषेक घालतात, हे मी तुम्हाला विचारलेलंच नाही. आणि असं जर करत जरी असतील ना तरी ते चुकीचं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यांना नोकर म्हणायची तुमची हिंमत कशी झाली? आता नोकराला नोकर म्हणायला हिंमत कशाला पाहिजे? तुमच्याकडे काय नोकराला साहेब मालक म्हणतात की काय? आप्पासाहेब, तोंड सांभाळून बोला. तुम्ही आधी तुमची चप्पल बाहेर काढा, हा इथला नियम आहे. अहो, का उगाच वाटण्यात फिरताय प्रतापराव? एक तर तुम्ही तो लिहिलेला नियम नीट वाचा. कृपया आपली पादत्राणे आपणच काढून ठेवावीत असं लिहायला पाहिजे होतं का नाही? आधी चपला बाहेर काढून या. आबासाहेब देशमुखांच्या तोंडातून एकदा शब्द बाहेर पडला की शेवटचा समजायचं. आम्ही या चपला काढणार नाही. या मुलीनं त्या नेऊन ठेवायच्या बाहेर. मी असताना असं काहीही होणार नाही. तुमची चप्पल तुम्हीच बाहेर काढून या.